120 अधिकाऱ्यांच्या इंजिनियर्सच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन कबूल केलं की या बदल्यांमध्ये घोळ आहे, या बदल्या ताबडतोब थांबवा. थांबवल्या. हे मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह त्या बाबतीत आहेत. भ्रष्टाचार होता कामा नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे. पण त्यांच्या मताचा असून काय फायदा? तुमचे अधिकारी तुम्हाला जुमानतायत का? तुमचे मंत्री तुम्हाला जुमानतायत का? कोण विचारतोय? महापौरबाई आदेश देत आहेत आणि मग काल विचारल्यावरती सांगितलं नाही. आता हे काही ही शाळा काय आम्हाला माहित नाही काय युनियनचं पत्र घ्यायचं? आता आपल्याकडे कसं आहे, आमदाराचं पत्र घेऊन बदली केली की सगळं झाकलं जातं की आमदारानेच सांगितलंय. तसं युनियनचं पत्र घेतलं आणि त्या युनियनच्या पत्राला अग्रेषित केलं म्हणे. आता हे अग्रेशन काय आम्हाला माहित नाही की कुठल्या दिशेला गेले अग्रेशन, याचा रेट काय आहे तो मुख्यमंत्र्यांना कळलं. लगेच महापौरबाईंनी काल लगेच विड्रॉ करून टाकलं प्रकरण अंगाशी आल्यावरती. हे आता चालू झालंय. हे एकदम तुम्ही जे काय चाललेलं आहे नगरविकास खात्याच्या अंतर्गत, हे मुंबई महानगरपालिकेचं विकासाचं जे मॉडेल आहे, ह्या विकासाच्या मॉडेलमध्ये काय चाललंय हे हिमनगाचं टोक मी तुम्हाला दाखवतो. हे झालं मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ठीक आहे, मोठं आहे, खूप काही चोऱ्या दिसतात, दिसत नाही, लपल्या जातात. पण गेले कित्येक दिवस मी उल्हासनगर महानगरपालिकेचे काही विषय या सभागृहात मांडतोय आणि आजपर्यंत हे विषय मी ज्या वेळेला मांडतो, किती वेळा हा विषय या सभागृहात येऊन गेला, आजपर्यंत त्याची चौकशीच होत नाहीये. मी हा विषय कित्येक वेळा मांडलाय. विषय मांडायचे कशाला जर त्याची कोण दखल घेणार? एक तर तुम्ही आम्हाला सांगा ना की तुम्ही मांडलेला विषय चुकीचा आहे, किंवा तुम्ही जे सांगितलं त्याची आम्ही चौकशी केली आणि त्या चौकशीत काही तथ्य आढळलं नाही, आम्ही पुढच्या वेळेला विषय मांडणार नाही. परंतु तुम्ही चौकशी करताय, चौकशीत लोक दोषी आढळत आहेत, ज्यांना चौकशी करायला सांगितली ते रिपोर्ट देत आहेत, रिपोर्टमध्ये दोषी आलेल्या माणसाचा रिपोर्ट लपवला जातोय. उल्हासनगर महानगरपालिकेत मारळ येथे रिजन्सी निर्माण या रिजन्सी अंटलिया प्रोजेक्टमध्ये दफनभूमी हरित क्षेत्र एमएससीबी साठीची राखीव जमीन, त्याचा बेकायदेशीर टीडीआर दिला गेला 2,47,700 चौरस मीटर. चौकशी झाली, चौकशी सिद्ध झालं बेकायदेशीर दिला. कारवाई काय पुढे? कारवाई काय नाही. त्याच्यावरती कमिशन नेमलं गेलं, कमिशन मध्ये हे सगळं डिक्लेअर झालं, पुढे कारवाई काय नाही. मग कारवाई जर करायची नसेल तर या गोष्टी मांडायच्या कशाला? किंवा मी जसं तुम्हाला म्हटलं की एकदा आम्हाला सांगून टाका की हे जे सगळे तुम्ही लेखी पत्र द्या की याच्यामध्ये काही चौकशीमध्ये काही तथ्य नाहीये, तुम्ही जे आरोप करताय ते बिनबुडाचे आहात आणि बिनबुडाचे आरोप केलेले असल्यामुळे तुमचं हे प्रकरण आम्ही दफ्तरी जमा करत आहोत. एकदा तुम्ही हे जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही आरोप करायचे थांबू. परंतु आरोप करायचे, त्याच्यावर चौकशी लावायची, सेटलमेंट करायची आणि त्या सेटलमेंटच्या नंतर कुठल्याही प्रकारे चौकशीला पुढे चालना द्यायची नाही. हे तुमचं विकासाचं मॉडेल आहे. इथे सीटीएस नंबर 9174 9175 तिथे तुम्हाला महानगरपालिकेच्या समोर बोगस पॉवर ऑफ अटर्नी देऊन तुम्ही त्यांना प्लॉट इश्यू करून टाकले. त्याची चौकशी झाली, त्या चौकशीमध्ये बोगस पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली हे सिद्ध झालं. कारवाई काय नाही. कारवाई का? काय झालं तिकडे सेटलमेंट? कोणी केलं सेटलमेंट? कोणाचे तिकडे फोन येतात? कोण अधिकारी या सेटलमेंट मध्ये दबलेले आहेत? याची काय चौकशी करणार आहात की नाही? याच्यावरती कधीतरी आम्हाला तुम्ही सांगणार आहात की नाही? त्याच्या बाबतीत काय होत नाही. केंद्र सरकारचा एक प्लॉट होता जो पोस्टासाठी आणि टेलिग्रामसाठी रिझर्व होता. नियम काय की पोस्टर नेहमी तळमजल्याला असायला पाहिजे. हा प्लॉट त्या लोकांनी खाऊन टाकला, बेकायदेशीर देऊन टाकला. तिथे ट्रेंडचं ऑफिस आहे, तिथे झुडिओचं ऑफिस आहे, प्रत्येक ऑफिसकडनं 15-15, 16-16 लाख रुपये महिन्याला रेंट मिळतं. आणि पोस्ट ऑफिस नेलं कितव्या मळ्यावरती माहितीये काय? 7व्या मळ्यावरती.
केंद्र सरकारचं धोरण, ज्येष्ठ नागरिकांसाठीचं धोरण आहे. कोण चौकशी करणार की नाही, कोण याच्या बाबतीत विचारणार की नाही, ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. ह्याच्यातली एकही गोष्ट चौकशी व्हायची नाही असं नाहीये, चौकशी झालेली आहे. का वारंवार ओरडतोय मी इकडे की चौकशी करून पुढे काय करत नाहीये, आणि म्हणून आपल्या या भ्रष्टाचाराला आपलं पूर्ण समर्थन आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझे आरोप हे खोडून काढा तुम्ही. 28 मीटर पर्यंत बिल्डिंग बांधायची असते, बरोबर. 28 माळ्यापर्यंत जर बिल्डिंग बांधली तर त्याला 2 लिफ्ट 2 जिने द्यावे लागतात. त्याला 12 मीटरचा रस्ता लागतो. याने काय केलं, त्या 28 मीटर मध्ये तळमजला आहे ना, प्लान वरना लाडसाहेब 4.5 मीटर कमीच करून टाकला, म्हणजे तो 24 मीटरच्या खाली आणला. कारण 24 मीटर पर्यंत तुम्हाला अलाउड आहे, वरती गेलं की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज द्याव्या लागतात. प्लान वर काढून टाकला. तो प्लान पास झाला, तो प्लान पास झाला. त्या प्लान पास झाल्यावरती त्याच्यावरती कारवाई काय नाही. मी परत एकदा सांगितलं की ह्या सगळ्या हिमनगाच्या टोकावरती मी फक्त आज बोलतोय. तेच सांगतो, हे नगरविकास खातं जे काय चाललंय, ह्याच्या काय महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काय अथॉरिटीज आहेत, या एकापेक्षा एक, कोणाला नंबर 1 द्यायचा हा प्रश्न आहे आपल्या समोर भ्रष्टाचारामध्ये. हा पुढच्या लोकमतला पाठवावाच लागेल. कारण कोणाला द्यायचा, कारण सगळीकडे ह्याच्या सगळ्याच्या तुमचे डीसी रूल आहेत, तुमचे सगळे रूल आहेत, या सगळ्या रूलला जो हरताळ फासला जातोय. आणि हे सगळं कुठे आहे, नाकावरती, महानगरपालिकेच्या नाकावरती आहे, सेंट्रल हॉस्पिटलच्या समोर आहे. म्हणजे प्राईम लोकेशन जिथे जिथे आहेत तिथे तिथे तुम्ही ज्या बिल्डर लोकांना तुम्ही जे काय फेवर करताय, आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, परंतु पूर्ण नियमांची तोडफोड, नियम तोडून मोडून ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, मला असं वाटतं की नगर विकास खात्याला याच्या बाबतीमध्ये एक तर पूर्ण रिव्हिजन करावं लागेल स्वतःचं, किंवा नगर विकास खात्याने हा विषय कसा हाताळायचा हा नगर विकास खात्याच्या अंतर्गत प्रश्न आहे. परंतु कोणाला बक्षीस द्यायचं या बक्षिसासाठी एक SOP बनवावी लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलताना एक गोष्ट राहिली. मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत. आज या हॉस्पिटल